या ठिकाणी रेव्हेन्यू ग्रोथ जर आपण बघितला तर तो देखील कमी होतोय। याचं कारण जो रेव्हेन्यू सरकारच्या तिजोरीत यायला पाहिजे तो सरकारी नेत्यांच्या तिजोरीत चाललेला आहे आणि म्हणून आज बंगालची ही परिस्थिती आहे। आणि एकूणच जर आपण हा सगळा विचार केला तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं आहे बंगालची बदलणारी डेमोग्राफी। आज अनेक जिल्हे त्याची डेमोग्राफी बदललेली आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये हिंदू मायनॉरिटीमध्ये गेलेला आहे आणि हे जे मॉडेल आहे, आम्ही विकास करणार नाही, लोकांच्या आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करणार नाही, आम्ही डेमोग्राफी बदलली की लोकांमध्ये भय तयार करून आम्हाला जन्मभर राज्य करता येईल, अशा प्रकारचा जो काही विचार या ठिकाणी पाहायला मिळतोय हा देशविघातक विचार आहे। आज ज्यावेळी आम्ही या घुसखोरांना मुंबईतनं बाहेर काढून पुन्हा बांगलादेशमध्ये पाठवतो त्यावेळी हे आले कसे याचा ज्यावेळेस आम्ही तपास करतो तर बरोबर बंगालमध्ये येतात। बंगालमध्ये TMCच्या कुठल्या तरी नेत्याला पकडतात, काही थातूरमातूर कागदपत्र तयार करतात आणि ती कागदपत्र घेऊन मुंबईमध्ये दिल्लीमध्ये मोठ्या शहरांमध्ये जाऊन आणि त्या ठिकाणी बेमालूमपणे त्या ठिकाणी मिसळून जातात आणि मग यांना देशाबद्दल प्रेम नाही, समाजाबद्दल प्रेम नाही, कुठल्याच प्रकारचं प्रेम नसल्यामुळे आपल्या सर्वायवल करता जेवढ्या इल्लीगल ॲक्टिव्हिटीज करता येतील किंवा जेवढ्या इल्लीगल ॲक्टिव्हिटीजला मदत करता येईल ते ही सगळी मंडळी करतात।